शुभ सकाळ सगळ्यांना. आम्ही आज फाटीवर आलोय. फाटी दिसते का तुम्हाला? जायगावच्या मैदानात आलोय. जायगावच्या मैदानामध्ये आज महाराष्ट्रातील सगळे टॉपचे नंदी जे आहेत ते पळताना दिसणार आहेत. रान जे आहे ते जरा कटनाचं आहे बरं का. कटनाचं म्हणजे उराटीचं रान आहे, जरा काळ्या मातीचं रान आहे. कस जो आहे तो बैलांचा पणाला लागणार आहे. बघूया आता कशा पद्धतीनं जे नियोजन जे आहे ते होतंय बैलांचं. आणि आज बकासूर पळण्यासाठी येतो या ठिकाणी. आणि बघू शकता तुम्ही फाटी बघू शकताय, ही फाटी आहे. अजून बैल काय मैदानामध्ये आलेले नाही आहेत. मीच एकटा आणि हॉटेलवाले आहेत आले लवकर. म्हटलं यावं जरा बैलांची थोडीशी माहिती लोकांना द्यावी. काय होतंय लोकांना थोडीशी, काय होतंय लोक म्हणते ती बोंबाल तिथे घरनं करतोय व्हिडिओ, काय करतोय बोंबलू नका रे. येतोय मी मैदानात, जवळचे मैदान असले की येतो या. बघा आज बकासूरचं नियोजन काय माहीत नाही कोण होईल, परंतु आज बकासूर पळतोय या मैदानामध्ये. आणि आज बकासूर पळतोय म्हटल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम जे नंदी आहेत ते आज पळण्यासाठी या ठिकाणी येणार तर आहेत. परंतु आज बकासूर म्हटलं की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की बकासूर शिवाय मैदानाला शोभा येत नाही. बघू शकताय मैदान, बघा कसं आहे मैदान. बॅरिकेड वगैरे पुढे लावलेलं आहे. काही अडचण नाही बैलांना म्हणजे काहीच अडचण नाही आहे. बघू शकताय तुम्ही, असं हे मैदान आहे. बघू शकताय तुम्ही आज बकासूर काय कसं काय बकासूरचं आज नियोजन असेल. आणि फाटी बघू शकताय तुम्ही, बघा फाटी बघा. पुन्हा एकदा फाटी वारंवार दाखवतोय. रान थोडंसं कटणाचं आहे, त्याच्यावर रोलर फिरलेला नाही आहे. परंतु बैलांचा कस आहे तो पणाला लागणार आहे बरं का. आज चांगलीच आज इथं बैलांचा कस म्हणजे ताकदीची बैल आज इथं चालतील असं मला वाटते. ताकद ज्यांच्याकडे असेल ते बैलांच्याकडे, कारण की चाक जे आहे थोडंसं फसल मला वाटते मातीमध्ये. परंतु ज्यांना ताकद आहे ते सान 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 ओढत नेणार. बघूया फाट्या किती मैदानामध्ये आहेत, त्या फाट्या दाखवतो तुम्हाला. 1 2 1 3 4 5 6 7 8 फाट्या आहेत टोटल मित्रांनो मैदानामध्ये. 8 मित्रांनो फाट्या आता तुम्हाला दाखवतो. खालून जे आहे त्या ठिकाणी तिकडून गाड्या इकडे थांबणार आहेत, इकडे मागे थांबणार आहेत. आणि आज बघूया बकासूरचं नियोजन माहीत नाही आपल्याला. बघूया काय होते मैदानामध्ये. बैल कुठली कुठली आली ती दाखवीनच तुम्हाला, लाईव्ह पण करेन मैदानामध्ये. आज 1 नंबर करेल माहीत नाही, परंतु आज बकासूरनं 100% गुलाल घ्यावा हीच अपेक्षा आहे लोकांना. कारण की लोकांसाठी येतो मी मैदानामध्ये, खूप सारे फॅन्स आहेत. आणि खरंच काम लोकांना आपलं आवडतं आणि असंच आवडतं काम करत राहीन तुमच्यासाठी. आणि बघा आज 100% नाही 1001% बकासूर पळतोय. त्या बकासूरसाठी झालं आपण. बाकीचे नंदीसुद्धा येणार आहे, सगळे टॉपचे कुठले कुठले नंदी येणार आहेत ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे. परंतु काय माहीत आहे ना तुम्हाला, बकासूर आज खूप दिवस झाले बकासूरला गुलाल जो आहे तो सापडत नाही आहे. परंतु सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे गुलालाचा बादशाह आहे तो. आणि 1-2 पराभव झाला म्हणून काय त्यात संपत नसतं अस्तित्व. तो या बैलगाडा शहरी क्षेत्रातील देव आहे. आता मथुरबद्दल अपडेट. मथुर या मैदानामध्ये नाही येणार. मथुर जो आहे तो मोठ्या मैदानामध्ये पळतो, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मोठ्या म्हणजे नामांकित, जिथं हिंद केसरी मैदान असतील, जिथं महाराष्ट्र केसरीचं मैदान असेल, जिथं एक नामांकित मैदान असतं त्या ठिकाणी जे आहे तर मथुर पळला जातो. आणि बघूया आता कशा पद्धतीनं आज बकासूरचं नियोजन करण्यात येते. 100% आज बकासूरने गुलाल घ्यावा हीच लोकांची अपेक्षा आहे. आणि काही ठिकाणी फाटी जी आहे ती आता ही दाखव तुम्हाला फाटी. बघू शकताय तुम्ही. ही फाटी जी आहे या फाटीमध्ये थोडंसं जिथं जिथं गाडी लागेल ह्या फाटीत गाडी मला वाटतंय की जिंकेल. कारण की या फाटीमध्ये थोडंसं बघू शकताय या ठिकाणी थोडासा लहान असा थोडासा छोटासा बांध आहे. आणि इकडं फाटी आहे खाली, बघू शकताय. काही लोकांना फाट्या माहीत नसतात त्याच्यामुळे दाखवतो. ही फाटी किती नंबरची आहे? 1 2 3 4 1 2 3 4 5. इकडून डाव्या साईडून 5 नंबरची फाटी आणि इकडून उजव्या साईडून 4 नंबरची फाटी. म्हणजे किती आहे त्या फाट्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 फाट्या आहेत त्या. 9 आहे त्या, माझ्याकडून 8 झाले. पण असू द्या. आज मोठं नियोजन आहे बकासूरचं. आणि बकासूर 100% गुलालामध्ये असेल. महाराष्ट्राला एक लाडका बैल आहे तो. आणि तो कायम गुलालामध्ये राहावा हेच लोकांच्या अपेक्षा. बाकीचे सगळे निंदियन आहेत त्यांनासुद्धा मी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. आणि सगळ्या महाराष्ट्राची नजर जी आहे ती लाल बादशाह आणि छोटा देवाबाई सांडू मिस्त्री तळेगाव यांचा घरचाच आज. बघूया त्यांचं नियोजन कसं होतंय. म्हणजे नियोजन म्हणजे त्यांची तीच गाडी पळणार आहे. परंतु विचारूया कसं काय, ड्रायव्हर कोण नाही का, सुरू ड्रायव्हरच आहेत ते कसं काय. परंतु आज सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे की बकासूरने आज कम से कम गुलाल तरी घ्यावा. बघूया तुम्हाला काय वाटते, आज बकासूर गुलाल घेईल का?
जरा कमेंट्समध्ये सांगा आणि पायरा बिरा काय कुणी कमेंट्समध्ये काय सांगू नका. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.